हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. मी ज्योष्णा तुमचा आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. सगळ्यांना हॅपी धनत्रयोदशी. तर आज शनिवार आहे आणि वाजलेत 4:30. 4:30 वाजलेत आणि आम्ही चाललो आहे जळगावला. गावाला चाललो आहे घरी. तर 3:30 वाजेपासून उठले. आधी उठले आणि त्यानंतर मग मी उठली. तयारी वगैरे झाली आहे. चहा ठेवला आहे आणि पूजा पण झाली आहे. सकाळी सकाळी अहोंनी पूजा केली उठून. आणि ते हे चहा पाणीचे भांडे धुत आहेत आणि चहा ठेवला. चहा पण आज यांनीच ठेवला आहे. तर चहा पण अहोंनीच ठेवला. चहा पिला की लगेच निघू. तयारी वगैरे झाली. रोहितची पण आंघोळ झाली आणि तयारी पहिले झाली आणि मी तुमच्या नंतर उठला. शाळेत जायला उठत नाही आणि गावाला जायचंय जळगावला तर लगेच एका सेकंदात उठून रेडी झालाय. आवरून झालंय. चहा वगैरे झालाय. आता निघतोय आणि सगळी पॅक. बघा एवढा सामान न्यावा लागतो. टमाटे सुद्धा घेऊन चालली आहे कारण 15 दिवसात ती इकडं खराब होऊन जातील तर तिकडं उपयोगात येतील. आणि भाकरवडी पण घेऊन चाललो आहे कारण पुण्यामध्ये हे तर पुण्यातली भाकरवडी फेमस आहे तर ती भाकरवडी पण घेऊन चाललो आहे. चितळेची मागच्या रविवारीच घेऊन आलो होतो आम्ही चितळेची भाकरवडी. तर चला 4:30 वाजलेत आणि आता निघतो. गावाला जाण्याच्या आधी ना मी दरवेळेस नेहमी जे कॉक्रोचचं पावडर असतं ना ग्रीन पॅकेटमधलं तर ते कॉक्रोचचं पॅकेट मी पूर्ण किचनमध्ये चारही बाजूला सगळ्या दिशेला टाकून देते जेणेकरून जे 1-2 कॉक्रोच पण असतील ना घरात. आणि गावाला गेल्या रिकामं घर असलं ना तर कॉक्रोच गावावरनं आल्यावर खूप होऊन जातात, खूप होतात. म्हणून मी दरवर्षी नेहमी तर पावडर जे आहे ना ते सगळ्या बाजूला टाकून देते म्हणजे वर्षभर ना अजिबात टेन्शन नसतं. कॉक्रोच होत नाही अजिबात. तर तिकडनं आल्यावर मग मी ते क्लीन करून घेते. तर कॉक्रोचचं पावडर वगैरे सगळं टाकलं आणि त्यानंतर निघालो होतो आता जायला. काय नाही हां पुढे घेऊन घ्या गाडी. ही गाडी तिथंच राहू द्या 2 व्हीलर. का 4:50 झालेत आणि आता निघालोय आम्ही जायला. सकाळी सकाळी 4:50 झाले. 4:50 झाले. बघ इथं दिसतंय गणपती बाप्पा मोरया. हे बघ आपल्या सोसायटीला पण कंदील लावलाय. आकाश कंदील. गेट पण बंद आहे. दरवर्षीचाच आहे वाटतं तो. हे फांदी कसं पडली. ही पण पडली. तोडली असेल मला असं वाटतं. नाही पडलीच आहे कारण एकच कसं पडेल ना. काका 4:50 झाले म्हणून गेट पण अजून ओपन केले नाही. झोपलीत की काय. हॉर्न वाजवा ना. अरे आहेत का नाही आहे. पप्पा 5 वाजलेत सकाळचे आणि आम्ही लवकर निघालो होतो यासाठी की रस्त्यावर ट्रॅफिक नको. पण 5 वाजता निघून पण म्हणजे अजून 5 वाजायचे. 5 वाजता निघून पण रस्त्यावर ट्रॅफिक आहे ती आहेच. म्हणजे रस्त्यावर सगळेजण आज निघालेत गावाला जायला. सगळ्यांना आज सुट्ट्या लागल्या. तर म्हणजे असं वाटलं होतं की थोडी का असे ना गर्दी कमी असेल पण नाही. रस्त्यावर गाड्या आहेत तेवढ्याच आहेत आणि ट्रॅफिक पण आहे. प्रत्येक सिग्नलला गाड्या ज्या आहेत त्या भरपूर उभ्या आहेत.
रस्त्यावर ना ट्रक होती आणि त्या ट्रकवर ना नाव लिहिलं होतं कॉलेजवाली. म्हणजे आता ट्रकवर ना काहीही नाव असतं लिहिलेलं. बरेच असे कॉमेडी थॉट्स जे असतात ना ते लिहिलेले असतात काही ना काही. तर त्या यावरनं कॉलेजवाली लिहिलं होतं. तर मी त्याचा एक छोटासा व्हिडिओ जो होता ना तो केला ट्रकचा. कुमार कसं वाटतंय? तो दिवस मोजत होता ना जळगावला जात होता तेव्हा? हा? कधी जाऊ मग मी जळगावला, कधी जाऊ, है ना? थोडं खाली घे. 7 नाही 6:30 झाले. मग काय करशील? आबा तर नाही आहे घरी. हा? उद्या राहतील असं. 6:30 पावणे 7 झालेत आणि आता थांबलो म्हणजे वॉशरूमला रोणीतला जायचं होतं तर ती थांबलोय रस्त्यामध्ये. पहिला स्टॉप आहे आणि असे आमचे 2-3 स्टॉप होतील. दरवेळेस काय व्हायचं ना, आम्ही सकाळी म्हणजे 6:30ला यावेळेस निघायचो. 6:30-7 पर्यंत निघायचो. मोस्टली 6:30-7च्या दरम्यान नेहमी आम्ही जायला निघायचो. पण प्रत्येक वेळेला ना ट्रॅफिक खूप असायची रस्त्यावर आणि आम्हाला रात्री 8-9 असे व्हायचे घरी पोचायला. म्हणून यावेळेला आम्ही जरा लवकरच निघालो. तरी पण रस्त्यावर होती गर्दी पण ट्रॅफिक नव्हती, गाड्या होत्या रस्त्यावर. म्हणून यावेळेला जरा लवकरच निघालोय दरवेळेपेक्षा. आणि जेव्हा आम्ही मागच्या वेळेला निघालो होतो ना दिवाळीच्या वेळेला, त्यावेळेला आम्हाला जायच्या वेळेस पण ट्रॅफिक लागली होती आणि येताना पण ट्रॅफिक लागली होती. एवढी ट्रॅफिक होती की आम्हाला जवळजवळ 12-12 तास लागायचे यायला. असे आम्हाला 8-9 तास लागतात. पण ट्रॅफिक असली की मग सकाळी जर 6-7ला निघालो की संध्याकाळी 9 म्हणजे जास्तच लागायचे. 8-9 वाजेपर्यंत पोचायचो. कारण की नाश्ता जेवण यामध्ये पण बराच वेळ जायचा. म्हणून यावेळेला ठरवून आम्ही लवकर निघालोय. बघू आता किती वाजेपर्यंत पोचू. आणि रोणीची एक झोप पण झाली ना. तू अजून झोपू शकतो. अरे पण झोपच झाली आता. झोप झाली असं? झोपच नाही येणार आता. आता नाही येणार झोप. बघ सूर्य पण उगवला आज. चंद्र सकाळी चंद्राचं पण दर्शन आणि सूर्याचं पण दर्शन झालंय. ऑरेंज आहे. अजून सकाळ झाली ना पहाट. कसल्या बुवाजी बाबा प्रसन्न असेल बेटा कसलं तरी. आपल्यासोबतच चालतोय. चंद्र सूर्य सोबतच असतो. कोणत्या ट्रक सरळ आहेत बघ घातलंय. म्हणत होतो की ट्रॅफिक नाहीये, लवकर निघालोय आणि सुरुवात झाली. पुढं शेवटपर्यंत ट्रॅफिक दिसते कॉर्नरला. लवकर यासाठी निघालो की ट्रॅफिक लागायला नको. आम्ही चाललोय आता जळगावला. तर नेहमी रस्त्यामध्ये ना अहमदनगर लागतं आम्हाला जाताना. तर आम्ही नेहमी मॅप लावूनच जातो. पण हे माहीत नाही की अहमदनगरचं नाव आता अहिल्यानगर आहे. औरंगाबादचं माहिती आहे की संभाजीनगर झालंय, पण अहमदनगरचं माहीत नव्हतं. तर मॅपमध्ये ना अहमदनगर कुठं दाखवतच नव्हतं की अहमदनगरला अहिल्यानगर. तर मॅपमध्ये ना अहमदनगर कुठंच दाखवत नव्हतं, अहिल्यानगरच होतं. तर आम्हाला असं वाटलं की रूट आम्ही चेंज केलाय आणि दुसऱ्या रूटनं जातोय. पण नंतर लक्षात आलं जेव्हा आम्ही नगरमध्ये आलो आणि त्या ब्रिजवर चढलो तर तेव्हा लक्षात आलं की आम्ही अहमदनगरमध्येच आहे आणि अहमदनगरचं नाव आता अहिल्यानगर आहे. तर आम्हाला नंतर फार हसायला झालं. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. हा असा रस्ता आहे आणि अशा रस्त्यामध्ये कशी गाडी चालवणार. म्हणजे रस्ता नाहीच आहे, पूर्ण खड्डेच आहेत सगळीकडे.
आणि हा रस्ता जवळजवळ मागच्या अहमदनगर संपलं तेव्हापासून असाच सुरू आहे. रस्ता नाहीच आहे पूर्ण. कुठूनही काढायचं म्हटलं ना तर गाडी कुठूनही जाणार नाही, सगळीकडे खड्डेच आहेत. बोलू का त्यांना भाऊ आडू चालवा गड्डे. अरे देवा देवा देवा, काय झालं ते डायरेक्ट खड्डे एवढे आहेत की गाडी चालवायला अजिबात जमत नाही. आणि असं वाटलंच होतं की एवढ्या खड्ड्यामध्ये इथं नक्कीच काही ना काही होत असेल. आणि असं म्हटल्यानंतर लगेच पुढे एक गाडी टू व्हीलर एक गाडी नाही, एक टू व्हीलर. तर एक टू व्हीलर म्हणजे खड्ड्यात जाऊनच पडली की ऍक्सिडेंट वगैरे नाही म्हणता ना, म्हणजे कारण ठोकली वगैरे नाहीये, खड्ड्यात स्लिप झाली. काहीतरी करा सरकारने, या रस्त्यांचं काहीतरी केलं पाहिजे. काय नाही, एवढे मोठे मोठे खड्डे आहेत. रोड 9 वाजले आहेत आणि रोणीचा लागली आहे नाश्ता करायचा आहे. बघू आता जर हॉटेल दिसली तर काहीतरी खाऊया. रोणीतने सकाळी चहा दूध पण पिला नव्हता, त्यामुळे पुढचं आहे वाटतं. हा पुढचं हॉटेल तरी हा हेच आहे, हेच आहे. हा मागच्या वेळेला इथंच थांबलो, राईट. हा मागच्या वेळेला पण आम्ही इथंच थांबलो होतो, या वेळेला पण इथंच थांबतोय. चलो बघ इथं खेळायला पण कुठं आहे ट्रॅम्पोलियन थोडी इथं, ट्रॅम्पोलियन थोडी इथं काही. हॉर्स, एलिफंट, गाय पण इथे. मग गणपती बाप्पा. तोंडात हात नको घालू. आम्ही इथे नाश्त्याला थांबलो होतो या हॉटेलला, आणि आम्ही मागच्या वेळेस पण इथेच थांबलो होतो. तर आम्हाला असं वाटलं की यावेळेला पण इथंच थांबावं, कारण की रस्त्यामध्ये ना हेच एक हॉटेल असं आहे की मोठं आणि जरा बरं आहे. आधीही लागलं होतं पण वेळेनुसार जसं जिथं जमताना तिथं. तर हे बरोबर नाश्त्याच्या वेळेतच 9 वाजले होते. म्हटलं चला इथं येऊया. तर डोसा मागवला होता आणि मी माझ्यासाठी वडा सांबार मागवला होता आणि एक पोहे मागवले होते. कारण आम्ही नाश्ता झाल्यानंतर ना कुठेही थांबणार नाही, डायरेक्ट घरीच जाणार. जेवण वगैरे असं काही नाही, नाश्ता जेवण आमचं तेच होतं. तर ते झाल्यानंतर ना खाऊन वगैरे झालं. आणि इथे साईडला मुलांसाठी खेळण्यासाठी बरेच गार्डन सारखं आहे, बरेच खेळणी आहेत, स्लायडिंग वगैरे आहेत. तर रोणीतला जास्त करून ना जम्प करायलाच आवडतं. तर तो ट्रॅम्पोलिन म्हणत होता ना, तो तर त्याला हेच म्हणत होता, कारण मागच्या वेळेला पण त्याने ते केलं होतं. त्याच्या ते लक्षात होतं म्हणून म्हटलं की इथं मी ट्रॅम्पोलियनमध्ये कसं जम्पिंग वगैरे करतात तर त्याने इथं जम्प वगैरे केलं. आणि ते झाल्यानंतर मग झुका वगैरे खेळला. आम्ही 15 मिनटं इथं खेळलो थोडंसं, त्याला पण थोडंसं रिलॅक्स, कारण की गाडीत बसून ना फार कंटाळा येतो आणि खूप लांबचा प्रवास असल्यावर तर जास्त येतो.
तर इथं रोनीतनं झोका खेळला आणि त्याच्याबरोबर मी पण थोडासा झोका खेळला. छान मजा येते झोकावर खेळायला आणि आता कुठं खेळायला पण मिळत नाही आणि रेस्ट्रिक्शन असतात गार्डनमध्ये म्हणून इथं नव्हते म्हणून मग मी इथं एक झोका वगैरे खेळून घेतला आणि त्यानंतर मग रोनीतनं पण आपलं थोडंसं खेळून घेतलं. नाश्ता करून झाला होता, खेळूनही झालं होतं आणि आता आम्ही सुरुवात केली आमच्या आता पुढच्या प्रवासाला. तर आणि असं होणार नाही की काहीतरी हॉटेलला गेलो आणि काही घेणार नाही, तर रोनीतनं इथं नेहमीप्रमाणे ते जेलीचं जे लॉलीपॉप असतं ना ते घेतलं होतं. एक वाजलाय, पोचायला अजून वेळ आहे. नाश्ता वगैरे केला होता पण आता चहा प्यायला थांबले, कारण आम्ही नाश्ता केल्यानंतर चहा वगैरे काय पिला नव्हता. पण आता चलो. गाण्याचं काय घेऊन बसली? अरे गाणं अलाउड नाही ना. कोणाला आपण? हा, अरे इकडनं उघडू म्हटलं चहासाठी. पाणी पितं. कसं एक मिनिट. या रस्त्याला ना फटाक्यांची बरेच होलसेलची दुकानं असतात नेहमी. दरवर्षी आम्ही बघतो, पण यावर्षी आम्ही ठरवलं की बघूया आज जाऊन की मिळतंय का. खरं तर होलसेलचं आहे पण ते असं देतील का नाही माहीत नाही. आता जाऊन चेक करतो, मिळाले तर आम्ही जाताना इथूनच आता फटाके घेऊन जाऊ. आधी चेक करतो आणि मग बघतो काय होतंय. आधी तुम्ही जाऊन येत आहे का, एकदा राऊंड मारून हा एकदा राऊंड मारून येतो. म्हणजे काय आहे देतात. राहिलं तर मग येते मी. हां, कॉल करा. कॉल कर. आणि गाडीची चाबी गाडी ते पण आहे. मग या परत. तर बघू. आधी पण 2 गेल्या आहेत फॅक्टरी, फटाक्यांची फॅक्टरी आधी पण 2 गेल्या आहेत. आता इथं ही एक आहे जी दरवर्षी आम्ही बघतो, मकरा म्हणून आहे. तर बघू यावेळेला जर मिळाले तर जाताना आता इथूनच घेऊन जाऊ. तिकडं फार लांब झाली होती गाडी, आता इकडं आलोय. ते पण फटाके घेतले आहे, पण तिथं असं होतं की 5,000च्या म्हणजे 5,000च्या वरतीचे खरेदी करणार ना तर त्यांना होलसेल असं जे हवं ते घेता येईल. त्यांना कुपन घ्यावं लागतं 5,000चं. पण आम्हाला एवढे 5,000चे फटाके घ्यायचे नव्हते. तर तिथं ना एक छोटंसं पण होतं, पण त्यामध्ये ना पॅकच होते. पूर्ण एक पॅक घ्यायचा 350चा होता. 350 ना का 500? कोणता छोटावाला तो कितीचा होता? 500चा? 300चा 350. 350, 650, 1000 असं असे पॅक होते ते. तर त्यातला आम्ही 600चा पॅक घेतलाय. तर असे पॅक होते. बाकीचे मिळाले नाही, म्हणजे बाकीचे असे घेता नाही आले. आणि पुढे आल्यानंतर ना अजून बरीच दुकानं आहेत की जिथं आपण सिलेक्ट करून घेऊ शकतो, पण असं आता घेतले गेले आहेत. तर झालं. आणि बघा हा असा बॉक्स आहे. हा बॉक्स घेतला. आता घरी गेल्यावरच कळेल की यामध्ये काय काय आहे आणि काय काय नाही. आणि रोनीतचा एक पॉपअपचा बॉक्स घेतला आहे. आणि रोनीचा एक पॉपअपचा बॉक्स आहे. फटाक्यांची खरेदी तर झाली. फायनली जळगावमध्ये एंट्री केली.
आलो जळगावमध्ये. किती वाजले? 2:34 झाले. आबा आबा कुठं आहे आबा? आबा नाही घरी. पोचलो. अरे आपल्याच्या आंब्याच्या झाडाला बघ बॉक्स तयार केलाय डायरेक्ट. हा, ते तर खूप पहिले झाले. ए थांब. पप्पांची बॅग. मम्मा तू ये पप्पा उतरते. की कुठे चालला? बाई, नाही झोपला होता. रोनू इथे नाही कचरा करू बेटा, त्याचा फार कचरा होतो. इथे नाही, डायरेक्ट अंगणात पण तिकडे रोडावर कर, इकडे आपल्या अंगणात पण नको करू. हा तिकडं, हा तिकडं खाली कर. धुतले ना. हा हा कुठं करायचंय? मम्मा साफ आहे. साप आहे. हा अरे हे वेगळे साप आहे हो. ती आपण नागमोडी वेगळी असते, ही साप वेगळी. चक्कर, हा बघा ते जे फोडायचं फोडायचं, बॅटरी, बाकी काय हे नाही. रॉकेट. रॉकेट का? आम्ही कधी ही दोरी, कोणती दोरी? ते कलरच्या आहेत. वा. तिथं नव्हते, सुटे नव्हतेच तिथे, नाही तर आम्ही हे काही घेतलं नसतं बॉक्स वगैरे. पण ठीक आहे ना. असं काहीतरी. लवकर आले होते आणि त्यानंतर मग चहा वगैरे केला, थोडासा आराम केला, बसले आणि लगेच कामाला सुरुवात केली. तर रांगोळी काढायची होती, तर त्या आधी झाडून पुसून घ्यायचं होतं. आणि रोनीतनं आल्या आल्या फटाके जे आहेत ते खेळायला सुरुवात केली होती. आणि जे ते लसूण फटाका, पॉपअप, आपटीबार जे म्हणाल ते एकच आहे ते, पण वेगळी वेगळी नावं आहेत तिला. तर ते फटाक्यांमुळे ना फार जास्त घाण होते आणि रोनीतनं आल्या आल्या 2-3 बॉक्स जे होते छोटे छोटे ते पूर्ण संपवले होते. तर झाडून घेतलं, सगळं आवरून घेतलं, घर वगैरे झाडून सगळं आवरलं आणि संध्याकाळच्या आधी मग म्हटलं चला रांगोळी वगैरे काढूया. तर इथं तुम्ही बघितलंच असाल की मी रेडीमेड रांगोळी जी आहे ती तयार केली आहे. पण ती ठेवल्यानंतर ना मी आजूबाजूला बॉर्डर जी होती ना ती तयार करून घेतली, जेणेकरून बघणाऱ्याला अजिबात लक्षात येत नाही, पण तरीही बघितल्यावर अजिबात लक्षात येणार नाही की हे त्याच्यावर काहीतरी ठेवलं आहे किंवा ही तयार रांगोळी आहे असं. तयारी केली आहे, चेंज केलं, आंघोळ वगैरे केली आणि फ्रेश झाली, कारण प्रवासात फार घामानं हे झालं होतं. रांगोळी वगैरे काढली, आवरलं आणि आता आंघोळ करून फ्रेश झाली आहे, साडी चेंज केली आहे. आज धनत्रयोदशी आहे. तुम्हाला सगळ्यांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा. व्लॉग येईल तोपर्यंत झालेली असेल, पण तरी पण. आणि रोणीत बसला इथे, कारण रोणीतला आला आहे ताप, वातावरण किंवा असं पण म्हणता येईल सर्दी खोकला झाला आहे त्याला, तर त्याच्यामुळं ताप आला आहे. तर आता थोड्या वेळात डॉक्टरांकडे नेईल. 5:30 वाजलेत, 6 वाजता डॉक्टर येतील, तेव्हा मग डॉक्टरांकडे नेऊन दाखवू, काय देतील औषध वगैरे, है ना. पूजा वगैरे करायची आहे. मी नाही करणार पूजा, अहो करते मी पूजा. त्यांना फ्रेश व्हायला सांगितलं आहे. आईंनी इथं सगळे सप्तधान्य वगैरे काढून ठेवले पूजेसाठी. संध्याकाळ झाली होती आणि मी माझं आवरून घेतलं होतं आणि त्यानंतर अहो पण फ्रेश वगैरे झाले, ते पण थोड्या वेळ झोपले होते कारण सकाळपासून उठले होते. तर झोप झाली, फ्रेश झाले आणि त्यानंतर मग आता धनतेरसची जी पूजा आहे ती करायला सुरुवात केली. तर दरवेळेस ना आम्ही खाली पाट वगैरे मांडतो, पण यावेळेस ना देवघरालाच आमच्या छान अशी मोठी पाटी आहे, तर ती ठेवली होती, तीच काढून घेतली आणि तिथंच पूजा मांडली होती. तर धन्वंतरीचा फोटो आहे, धान्य ठेवतात, परत सोनं चांदी
नोटा अशी त्याची पूजा करून घेतात. धने गूळ त्याची पण पूजा करून घेतात. तर सगळी पूजा ना यावेळेला अहोंनी आणि आईंनीच केली होती. नाहीतर मी किंवा आबा आमच्या इथं पूजा करतात, पण आबा घरी नसल्यामुळे मी न करता अहोंना पूजा करायला सांगितली आणि त्यांनी पूजा केली होती. तर त्यानंतर मग आरती वगैरे केली, सगळी पूजा वगैरे झाली आणि मग स्वयंपाक केला, जेवणं केली. आईंनी पण दिवे वगैरे लावून घेतले होते, कारण मला नव्हतं चालणार पूजा वगैरे करायला आजच्या दिवस. उद्यापासून मीच दिवे वगैरे लावेल. तर आज आई करून घेत होत्या, दिवे वगैरे लावले, छान कंदील वगैरे. आणि दिवाळीचा सण असा आहे की खूप छान वाटतं दिवाळीच्या सणांमध्ये. मला हा खूप आवडतो दिवाळीचा सण. दिवे वगैरे लागतात, रांगोळ्या काढतात, छान असतं. तर माझी रांगोळी बघा, त्याच्याजवळ छान असा दिवा ठेवला आहे. आणि कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा ब्लॉग जो आहे तो मी इथंच संपवते. उद्या भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची कंठी झळके माळमुगी. जय देव.